शेतकरी बांधवांनो नमस्कार। शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे। मग मित्रांनो, खरीप हंगामासाठी खरीप हंगाम पीक विमा योजनेत भात म्हणजेच धान, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी म्हणजेच रागी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येतो। मग बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, मात्र अजूनही बरेच शेतकरी बाकी आहेत। मित्रांनो, पीक विमा काढणे जरी ऐच्छिक असले तरी मात्र पीक विमा काढून घेणं कधीही फायद्याचं असतं, कारण नैसर्गिक आपदा आपल्या हातात नसते, नैसर्गिक परिस्थिती आपल्या हातात नसते, त्यामुळे रिस्क घेणं चुकीचं ठरतं। आता पीक विमा काढण्याची शेवटची तारीख जरी 31 जुलै 2025 होती, मात्र महाराष्ट्र राज्य शासनाने 4 ऑगस्ट 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे, जो समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि या शासन निर्णयानुसार सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 14 ऑगस्ट 2025 पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाइन विमा अर्ज करण्यास मुदतवाढ ही दिलेली आहे। तरी मग मित्रांनो, अद्यापही जर तुम्ही खरीप हंगामासाठी जर पीक विमा तुमच्या पिकांसाठी जर काढला नसेल, तर मग आता ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याचा फायदा उचला आणि पीक विमा काढून घ्या। धन्यवाद मित्रांनो।